आणि रात्री बाप बेटातला संवाद चालू होता, मुलगा आणि वडिलाच. ढाकणे साहेब म्हणजे वडील मुलाला म्हणून माझ्याशी बोलत होते आणि बोलता बोलता असं म्हणजे, ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तुझी मर्जी आहे, त्याप्रमाणे तू कर. माझं कुठलाही तुझ्यावरती काही मत लादलं जाणार नाही, तू स्वतंत्र आहेस, माझी काहीच अपेक्षा नाही तुझ्याकडे. फक्त एकच तुला सांगेल, वडील या नात्यानं तेवढीच माझी इच्छा आहे. मी बबनचा बबनराव आणि बबनरावचा बबनरावची आणि बबनरावजीचा मी ढाकणे साहेब झालो, हे फक्त शेवगा पाटणीतल्या गरीब माणसामुळे झालोय. त्यांना विसरू नको, बाकी माझी काही इच्छा.